नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मानसशास्त्र या विषयातला आज मी असा एक टॉपिक घेऊन आलेलो आहे, ज्या टॉपिकवर अभियोग्यता 2025 मध्ये 100% प्रश्न विचारल्या जाईल. कारण 2017 आणि 2022 या दोन्ही परीक्षामध्ये त्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलेले होते. तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेच सुरुवात करूया. आजच्या त्या टॉपिकचं नाव आहे बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्तेला आपण इंटेलिजन्स असं सुद्धा म्हणतो. ज्या विद्यार्थ्यांनी 2022-2017 ची परीक्षा दिली होती, तर त्यांना 100% आठवत असेल, की या टॉपिकवर 1 ते 2 प्रश्न 100% विचारण्यात आलेले होते. तर पहा, इथे सगळ्यात महत्त्वाचं व्याख्या विचारण्यात आलेल्या होत्या, की शास्त्रज्ञांचं नाव दिलेलं होतं आणि त्यांनी कोणती व्याख्या केली किंवा व्याख्या दिलेली होती आणि ती व्याख्या कुणी केली असं विचारण्यात आलेलं होतं. तर ज्या सिलेक्टिव्ह डेफिनेशन्स आहेत ते या ठिकाणी मी आणलेल्या आहेत. बघा, सगळ्यात पहिले बुद्धिमत्तेची व्याख्या ॲडम्स यांनी केलेली होती. तर ॲडम्स यांनी कोणती व्याख्या केलेली होती? त्यांचं म्हणणं असं होतं, की बुद्धिमत्ता म्हणजे उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता होय. उपयोजित विचार म्हणजे काय? आपल्या समोर काही समस्या दिसली, की त्या समस्येवर काय करता येईल याचा विचार करून ती समस्या सोडवणं म्हणजेच काय उपयोजित विचार. तर साधं लक्षात ठेवायचं आहे ॲडम्स यांची व्याख्या. ॲडम्स यांचं म्हणणं होतं, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता होय. नंतर दुसरी व्याख्या स्टर्न यांनी केलेली आहे. स्टर्न यांचं म्हणणं असं होतं, की बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती. म्हणजे परिस्थिती बदलत असते. मग बदलत्या परिस्थितीमध्ये नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी शक्ती असते, त्याला बुद्धिमत्ता असे म्हणतात. अशी स्टर्न यांनी दुसरी व्याख्या केलेली आहे. तिसरी व्याख्या मॅकडुगल यांची आहे. मॅकडुगल यांनी काय व्याख्या केली? पूर्वानुभवाच्या आधारे म्हणजे आपल्याला अगोदर जो काही अनुभव आलेला असेल, त्या पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची शक्ती किंवा क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. अशी तिसरी व्याख्या मॅकडुगल यांनी केलेली आहे. बघा, सिलेक्टिव्ह आपण 3 व्याख्या घेतलेल्या आहे. पण या 3 व्याख्या पाठ करायच्या आहे. कुणाची पण व्याख्या त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकते. ॲडम्स यांनी काय सांगितलं? उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता होय. दुसरं स्टर्न यांनी बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असं स्टर्न यांनी सांगितलं. आणि तिसरं पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजेच काय होय? बुद्धिमत्ता होय, असं मॅकडुगल यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर थॉर्नडाईक यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला. त्यांनी काय सांगितलं, की जी बुद्धिमत्ता आहे, या बुद्धिमत्तेला उंची असते, रुंदी असते आणि वेग सुद्धा असतो. असं कुणी सांगितलेलं आहे? थॉर्नडाईक यांनी सांगितलेलं आहे. परीक्षेत विचारल्या जाऊ शकतं, की बुद्धिमत्तेमध्ये किंवा बुद्धिमत्तेला खालीलपैकी कोणकोणते घटक असतात? तर बुद्धिमत्तेला वेगही असतो, उंची पण असते आणि रुंदी पण असते, असं थॉर्नडाईक यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, शास्त्रज्ञांमध्ये असा एक मत प्रवाह झाला, की प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्धिमत्ता असते आणि या बुद्धिमत्तेचं मापन केल्या जाऊ शकतं, असं त्यावेळेस शास्त्रज्ञांना वाटलं आणि म्हणून बुद्धिमापन करण्यासाठी, बुद्धीची गणना करण्यासाठी आल्फ्रेड बिने व सायमन यांनी दोघांनी प्रयत्न केला आणि या दोघांनी बुद्धिमापन करण्यासाठी, बुद्ध्यांक मोजण्यासाठी एक प्रश्नावली तयार केली. त्या प्रश्नावलीमध्ये एकूण 54 प्रश्नांचा समावेश करण्यात आला आणि या 54 प्रश्नांच्या आधारे अल्फ्रेड बिने व डॉक्टर सायमन यांनी बुद्धिमापन करण्याचा प्रयत्न केला. येथे परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, की अल्फ्रेड बिने व सायमन यांनी किती प्रश्नांचा प्रश्नावलीत समावेश केला? किती? 54 प्रश्नांचा. बुद्धिमापन चाचणी कुणी विकसित केली? तर ते अल्फ्रेड बिने व डॉक्टर सायमन यांनी बुद्धिमापन चाचणी विकसित केली. आणि या ठिकाणी आणखी एक प्रश्न, मानसिक वय मोजण्याचं जे परिमाण आहे, ते कुणी निश्चित केलं? किंवा मानसिक वयाचा शोध कुणी लागला? म्हणजे मानसिक वय मोजलं जाऊ शकतं, असं कुणी हे केलं? तर त्याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर बिने यांनी असं सांगितलं, की व्यक्तीला शारीरिक वय असतं आणि व्यक्तीला मानसिक वय सुद्धा असतं. म्हणजे एखाद्याचं वय वर्ष 15 असेल, तर त्याचं मानसिक वय 15च वर्ष असेल असं
नाही. म्हणून या ठिकाणी एक रिकामी जागा लक्षात ठेवा. मानसिक वय ही संकल्पना कुणी मांडली? तर डॉक्टर बिने यांनी मानसिक वय ही संकल्पना मांडली. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. नंतर बुद्ध्यांक. व्यक्तीचा बुद्ध्यांक जर काढायचा असेल, तर त्या ठिकाणी 2 गोष्टी महत्त्वाच्या एक आहे व्यक्तीचं मानसिक वय आणि दुसरं आहे व्यक्तीचं शारीरिक वय आणि त्याला जर आपण 100 ने गुणलं, तर व्यक्तीचा बुद्ध्यांक मोजला जाऊ शकतो, असं बिने व सायमन यांनी सांगितलं. पहा ह्या टॉपिकवर इतके प्रश्न विचारण्यासारखे आहे, की IBPS 100% याच्यावर प्रश्न विचारेल. त्याच्यामुळं बी केअरफुल. जर व्यवस्थित ऐकलं तर तुमचा एकही प्रश्न या ठिकाणी चुकणार नाही. लक्षात ठेवा बुद्ध्यांक काढण्यासाठी मानसिक वय भागिले शारीरिक वय याला 100 ने गुणल्यानंतर व्यक्तीचा बुद्ध्यांक हा मोजला जातो. आता बघा 2024च्या टेटमध्ये व्यक्तीचा जो बुद्ध्यांक आहे म्हणजे समजा उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा बुद्ध्यांक जर 130 असेल, तर मग तो कोणत्या गटामध्ये मोडतो? यावर प्रत्येक शिफ्टला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यामुळं आता जे मी वर्गीकरण देतोय, ते तोंडपाठच करून ठेवा आणि आजच एक सांगतो तुम्ही 1 मार्क आजच तुम्ही घेतलेला आहे. तर ते बघा व्यक्तीचा जो बुद्ध्यांक आहे, त्याचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यात पहिलं 140 व त्यापेक्षा जास्त बुद्ध्यांक जर असेल, म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याचा बुद्ध्यांक जर 141 असेल, मग आता 140 पेक्षा जास्त म्हणजे त्याची बुद्धिमत्ता कोणती आहे? तो अलौकिक बुद्धिमत्तेचा आहे. बघा लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीचा बुद्ध्यांक 140 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर त्याची बुद्धिमत्ता कोणती आहे? अलौकिक बुद्धिमत्ता आहे आणि आपल्या संपूर्ण जगामध्ये एक सरासरी 1.5% लोकांना अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त झालेली आहे. दुसरं, जर एखाद्या व्यक्तीचा बुद्ध्यांक हा 130 ते 139 या दरम्यान जर असेल, तर त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता असामान्य बुद्धिमत्तेमध्ये गणली जाते. अशा व्यक्तींचं प्रमाण किती आहे? 3.5% आहे. दुसरं, एखाद्या व्यक्तीचा बुद्ध्यांक जर 120 ते 129 या दरम्यान जर असेल, तर त्या बुद्धिमत्तेला कुशाग्र बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. पहा 2022च्या अभियोग्यतेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, की 120 ते 129 या दरम्यानच्या बुद्धिमत्तेला कोणती बुद्धिमत्ता म्हणतात? तर कोणती बुद्धिमत्ता म्हणतात? कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अशा कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या लोकांचं प्रमाण आहे, ते किती टक्के आहे? 9% आहे. त्यानंतर 110 ते 129 या दरम्यान जर एखादा व्यक्ती असेल, समजा एखाद्या व्यक्तीचा बुद्ध्यांक 115 असेल, तर त्याची बुद्धिमत्ता कोणती आहे? शीघ्र बुद्धिमत्ता आहे आणि त्या व्यक्तींचं प्रमाण किती टक्के आहे? 15% आहे. किती टक्के? 15% आणि दुसरं ज्याच्यावर कदाचित यावेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो, 90 ते 119 90 ते 119 या दरम्यानचा जर बुद्ध्यांक एखाद्या व्यक्तीचा असेल, तर त्याचा बुद्ध्यांक हा सामान्य बुद्ध्यांक म्हणून गणला जातो आणि अशा लोकांचं प्रमाण हे सर्वात जास्त म्हणजे किती टक्के आहे? 42% आहे. म्हणजे आपण सर्वजण जे आहोत सरासरी, काही जण असतील तिथे थोडेफार, पण आपल्यासारखे जे आहे, तर ते कोणत्या गटामध्ये मोडतात? सामान्य बुद्धिमत्तेच्या गटामध्ये मोडतात. प्रश्न विचारला जाऊ शकतो, की सामान्य बुद्ध्यांक कोणत्या संख्येमध्ये म्हणजे किंवा सामान्य बुद्ध्यांक हा किती आहे? तर किती आहे? 90 ते 119 बुद्ध्यांक जर एखाद्या व्यक्तीचा असेल, तर तो काय आहे? सामान्य आहे. जगाच्या लोकसंख्येच्या 42% लोकं कशामध्ये मोडतात? सामान्य बुद्ध्यांकामध्ये मोडतात. नंतर 80 ते 89 उपसामान्य असे लोक आहे 15%. इथे मध्यंतरी पण आहे, पण हे ते इतकं आवश्यक नाही. ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, महत्त्वाचा आहे, असं मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी जर एखाद्या व्यक्तीचा बुद्ध्यांक 20 पेक्षा कमी असेल, तर तो व्यक्ती डायरेक्ट काय म्हटलं जातो? निर्बुद्ध गणला जातो आणि अशा लोकांची पण कमी नाहीये. असे किती टक्के लोक आहे? 1.5% लोकं आपल्याकडे आहेत. तर या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय-काय लक्षात ठेवायचंय? बुद्धिमत्तेच्या ज्या 3 ते 4 व्याख्या मी तुम्हाला सांगितल्या, त्या तोंडपाठ आजच तोंडपाठ करून ठेवायच्या आहे. त्यात अवघड काही नाहीये. नंतर मानसिक वय कुणी गणलं? ते पण लक्षात ठेवा. बुद्ध्यांक काढण्याचं जे सूत्र आहे, ते सूत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाठ करून ठेवावं लागेल आणि हा जो चार्ट आहे, हा चार्ट याच्यावर एक प्रश्न हमखास विचारला जाणार. हा चार्ट जर तुम्ही पाठ केला, यातल्या या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर 1 मार्क आजच तुम्हाला मिळालेला
आहे. जर एखाद्याचा टार्गेट असेल, की मला 150 मार्क घ्यायचे, तर त्याने 1 मार्क आजच घेतला. उरलेल्या 149 गुणांची तयारी त्यानं करायची आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, सामान्य बुद्धिमत्ता कोणती? तर 90 ते 119 च्या दरम्यान जो कोणी व्यक्ती असेल, तर त्याची सामान्य बुद्ध्यांक म्हणून गणल्या जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक होता. याच्यावर आपण हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. यातले जे महत्त्वाचा जो टॉपिक असेल बुद्ध्यांक बुद्धिमापनाच्या ज्या वेगवेगळ्या कसोट्या आहे, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. मित्रांनो, ही सगळी धडपड आपल्या परीक्षेत आपल्याला माझ्याकडून 1 ते 2 मार्काची जरी मदत झाली, तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला, तर लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.